भारत माता की धन्यवाद सर. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदाच पुढे सरकले. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा रविनायकजी आप आगे बढ़ो. रविनायकजी आप आगे बढ़ो. डॉक्टर प्रमोद सावंत आप आगे बढ़ो. दामोदर नाइक आप आगे बढ़ो. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. आमचे पार्टीचे न्यू प्रेसिडेंट आता यांचा मला सत्कार समारंभ जातलो. हांव मागतां आमचे आमदार रवी नाईक हांकां की ताणें श्री दामोदर नाईक हांकां शॉल आनी श्रीफळ दिवन तांचो सत्कार करचो. हार घालून तांचो सत्कार करचो.
तेंच्यांनी सदांच त्यांच्या भोंवतणीच्या लोकांच्या जिवनाची सुदार करपा खातीर कश्ट घेतले. तेंची काम करपाची इत्सा फाटीं काडली तांचें यत्न समर्पण आमकां प्रेरणा दिता. अशा ह्या मानेस्ताक म्हणजेच बीजेपी गोवाचे प्रदेश अध्यक्ष श्री दामू नायक यांची वळख करून दिवप हें म्हजें सौभाग्य. हांव विनंती करता तांणी कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करचें. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या फोंडा मतदारसंघाच्या आयच्या मेळाव्यात तुमचे मदीं आसा गोंय राज्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, ह्या फोंड्या मतदारसंघाचे आमदार तशेंच माजी मुख्यमंत्री आणि तांकां सगळ्या बहुजन समाजाचे नेते म्हणून वळखता अशे तुमचे सगळ्यांचे फोंडेचे लाडके रवी नाईक, या मतदारसंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरीश नाईक, दक्षिण गोंयच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रभाकर गांवकर, आमच्या स्टेटीचे सचिव आणि प्रभारी तुमचे सर्वानंद भगत, ओबीसी कमिशनाचे अध्यक्ष मनोहर आडवेकर, ह्या मतदारसंघाचे सगळे जुने जाणटे सगळे कार्यकर्ते, मागीर विश्वनाथ जळवी आसा, मागीर रिकेश नायक, मागीर आमचो आनंद नायक, आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कोशाध्यक्ष फोंडेचे आमचे संजू देसाय, प्रशांत देसाय, नगरसेवक सगळे, तुम्ही आमचे बशिल्ले सगळे मानेस्त मंगळ बंधू भगिनी, आयच्या अध्यक्ष जातकीर फोंडा मतदारसंघाची म्हजी पहिली मिटींग आणि ही मिटींग इतल्याक लागून की अध्यक्ष जाले नंतर संपूर्ण गोंयभर म्हजो प्रवास जालो, प्रत्येक मतदारसंघात हांव वचप आणि थंयची जी नवी निर्वाचित समिती आसा त्या समितीचें अभिनंदन करप आणि तांकां ती समिती तांकां 31 जाणांची आतां तांकां फुडल्या वाटचालीक शुभेच्छा दिवप. आज ह्या निमित्तान हरीश नायक आनी आजी 31 जाणांची जी कमिटी आसा ती कमिटी आमी हांगा डिक्लेअरी केली, तांकां शाल घातले, तांकां गुलाब पुष्प दिलो आणि तांचें स्वागत केलें. ह्या नवीन समितीचें हांव अभिनंदन करता आणि तांकां हांव फुडल्या वाटचालीक शुभेच्छा दिता. सगळे बाकीच्या मतदारसंघांनी ताळी मारून सांगचे पडटले, पण आमी एकूच जो मतदारसंघ करता ताळी मारून आमी आयले भितर येतना आमकां ओवाळ्ळे, फुलांचो वर्षाव जालो पाकळ्यांचो सगळ्या आनी आमी हांगासर दिवली पेटयली आनी मागीर आमी ते फोटो जे आसात ते 2 फोटोवांक आमी फुलां घातली आणि पांय पडले आनी वयर येत बसले. खूब जाणां प्रश्न पडटलो, हे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यक्रमाक भितर प्रमोद सावंत येता, दामू नायक येता, कोणी येतात, पण ते 2 फोटो ते माचयेर आसतात नाल्यार बॅनराचेर आसतात आनी त्या फोटोवाक आमी पांय पडटात, फुलां घालतात. कोण ते कोणाक खबर ना. सगळ्यांक म्हटलें की मिटिंगेक यो, मिटिंगेक येतात, मिटिंगेक सोंपली की बरी जाली मिटिंग म्हटलें आनी गेले. पण तो इतिहास आसा, तो इतिहास आमकां सांगपाची गरज आसा आनी सोंपे भशेन हांव इतलें सारी सांगता. आमच्या घरांत कितें जाता, आमच्या घरांनी बी अशेंच घराचो परिवाराचो इतिहास आसा. भारतीय जनता पार्टी हो परिवार म्हणून वळखता, फॅमिली म्हणून वळखता. भारतीय जनता पार्टी हो पक्ष आसतूय न्ही, पण त्याही पेक्षा भारतीय जनता पार्टी हो आमचो तुमचो सगळ्यांचो परिवार. हांव एक उदाहरण दिता आमच्या घरांतलें. आमी आमच्या घरांत केन्नाय पळयलां, आमी केन्नाय कोणाचेर होळी दिवपाक वतात, लग्नाचें आमंत्रण दिवपाक वतात आनी लग्नाचें आमंत्रण दितली पत्रिका दिसतात दिली तेन्ना घरची घरकान्नी कोण आसता ती म्हणटा राव हांव इल्ली साखर हाडटा, च्या करता म्हणटा. आमी म्हणटा कर इल्ली च्या.
फोर्स करतो म्हणून दिल्ली गेले च्या करतो म्हणजे आम्ही हॉलान बसचे पडटा त्या हॉलान बसतकीर आमी कितें करता मागीर कांयच काम ना च्या येयसर म्हणजे अशें एवढे तेवढे पळयता तेन्ना पळयतकीर आमकां वयर व्हडलीचेर दोन फोटो दिसता दोन चार फोटो दिसता जाणट्यांचे चंदनाचे हार घातलेले किंवा ताका गंध लायिल्ले हार आसा त्या सगळ्या घराण्यांनी सगळ्या घरांनी हें त्या घरान जेन्ना एक धाकलो नातूय आसता पणतूय आसता तो खेळटा तो खेळटा खेळटा तेन्ना आजो आसता त्या आज्याक कितें नांव आसूं शकता कोण आज्या म्हणटा कोण आबू म्हणटा कोण दादू म्हणटा कोण दाय म्हणटा कोण जायत आसता पण तो खेळटा खेळटा बॉलांनी खेळटा खेळटा एक बॉल असो वयर वता आनी तो फुटबॉला कडेन पडटा तेन्ना आजो ताका मस्त दाखयता हे बॉल सांबाळून ते फुटबॉल पडटा पांय पड म्हणटा आजो त्या फुटबॉल पांय पडपाक येतकीर तो नातू विचारता आज्या कोण रे तो कित्याक पांय पडलो आजो मागीर सांगता तो आमच्या घराण्याचो पुरुश वडील त्या मनशांनी मजी मारली हें घर ताणें बांदलां त्या हेजे व्हडले घरा कडेन आमी रावतात हेजे व्हडले नांव लायतात तेजें नांव आसूं मागीर शिरोडकार जावं सावंत जावं नायक जावं हें घराणें जें आसा परिवार जो आसा त्या घराण्याचो तो पुरुश वयर आसा ताणें मरे हें घर बांदिल्लें ताणें त्या कडेन काम केलें काबाड कश्ट केले आनी ही मटी उगारली त्या मटेन मागीर आजो जालो पण ताच्या नंतर तुजो बापूय जालो ताकाय शिकयलो ताकाय व्हड केलो आनी आतां तूं नातू ह्या घरांतलो तुवें असो व्हड जावपाक जाय आनी हो परिवार जो आसा तो परिवार फुडें व्हरपाक जाय आनी ते फोटो जे आसा ते ह्या घराण्याचे कुल पुरुश जांच्यांनी हें घर येदें व्हडलें केलें भारतीय जनता पार्टीचें तशेंच आसा हें घर हो एक परिवार आनी त्या परिवाराचे नातू आमी आसा आनी आमचे जे पुरुष जो आसा तो पुरुष जो आसा ते फोटवान भितर आसा ताचें नांव डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आनी पंडित ह्या परिवाराचो पुरुष कोण ह्या परिवाराचो संस्थापक कोण तो जर आमकां कळ्ळो ना जाल्यार ह्या परिवाराच्या फुडें आमी केन्ना बसपाक शकना ताच्या नंतरची नांवां आमकां खबरी आसा ताच्या नंतरची नांवां आसतलीं अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आता नरेंद्र मोदी अमित शाह जे.पी. नड्डा ताचे नंतरची सगळी गोंयची परत येता नंतर प्रमोद सावंत आसतलो ताचे आमी नातू मागीर तांच्यांनी हेजें व्हडलें घर कित्याक बांदलें ही मटी हो परिवार आज भारतीय जनता पार्टीचो परिवार 15 कोटी पर्यंत पाविल्लो आसा एक्टिव्ह मेंबर जवळ जवळ 10 ते 12 लाखांकडे पाविल्ले आसा अनेक जाग्यांनी अजून मेंबरशीप वाडत आसा येदोसो गोंय भारत स्वतंत्र जाल्यानंतर आशिल्लो येदोसो पक्ष पार्टी आमचे सगळ्यांचे प्रश्न पार्लिमेंटान मांडपाक लागून म्हणजे सुरू केले देशाचे बरे करतात लागून ते येदो व्हडलो पक्ष व्हडलो जाला मागीर तो कित्याचेर करता जाल्यार तांची एक आयडियोलॉजी आसा विचारधारा आसा ती विचारधारा म्हळ्यार खंयची ती विचारधारा म्हळ्यार अंत्योदय पंतप्रधान नरेंद्र मोदी आसतले जे.पी. नड्डा आसतले अमित शाह आसतले डॉक्टर प्रमोद सावंत आसतले सगळे आपल्या भाशणां उलयतना अंत्योदय 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 म्हणटात कितें हें अंत्योदय कोणाक खबर आसा अंत्योदय आमी हांगा आसात खुबशे लोक बायलां आसात आमी पुरुश लोक आसा आमी आयकतात पेपरांनी वाचतात अंत्योदय 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 ह्या शब्दाचो अर्थ कितें समाजातल्या गरिबातलो दरिद्र मनीस आसा ताका वयर काडप ताका सामाजीक प्रतिश्ठा दिवप ताजो सगळो सामाजीक स्तर वयर काडप ताका म्हणटात अंत्योदय मागीर तो कसो काडप ताका हाका धरून उबारून वयर दवरपाचो कसो ना ताज्यो ज्यो गरजो आसा मूलभूत गरजो आसा ज्यो गरजो ताका मेळूंक जाय ते ताका मेळ्ळे ना तें कळप ना जाल्यार ताका येवजणेच्या रुपांनी नाजाल्यार स्किमीच्या रुपांनी ताका तें दिवप ताका वयर काडप त्या स्किमीचें नांव त्या येवजणेचें नांव अंत्योदय आनी त्या विचारधारेचेर हो पक्ष चलता आमी केन्नाय म्हणटात आमी आतां केन्ना लायला कोणी मिटींग जाली की मागीर घरा कडेन गेले बरोबर कोणी घरकार घरा कडेन आसता तो विचारता खंय आशिल्लो मिटिंगेक गेल्ले माझ्या रविनायकाची मिटींग गेल्ले कितलो वेळ सुटलो ना आमी कितें भाशण करताले तो तांकां मागीर खूब वेळ उलयलो मागीर फुडली विचारतली आमी पोटला हाडला ह्या भाशणाच्या निमित्तानी पोटलो घेवपाचेंच काम आमी करतात तें आमकां खबर आसपाक जाय कारण हे अंत्योदय स्किमीचे हातून त्या घरापर्यंत तो आमी जो कितें दवरिल्लें जें आसा तें काय कितें दवरिल्लें आसा जें येवजणी दवरिल्ली आसा त्यो पावोवपाचें काम भारतीय जनता पार्टी करता मागीर नरेंद्र मोदी आसत नाजाल्यार डॉक्टर प्रमोद सावंत ह्या काळात
या काळात तो दीस ज्या दिसा नरेंद्र मोदी पंतप्रधान जालो आणि लाल किल्ल्यावरून भाषण उलयलें, लाल किल्ल्यावरून भाषण कितें उलयलो जाल्यार ताणें उलयलो एक हर घर शौचालय, घराघरांत संडासाचो म्हणून उलयलो, घराघरांत नळाचो म्हणून उलयलो. आता एक देशाचो पंतप्रधान 140 कोटीचो पंतप्रधान देशाच्या किल्ल्यावयल्यान जर सगळ्यांक संबोधित करून भाषण घेवची जर उलयता जाल्यार प्रत्येकाच्या घरांत हर घर शौच जहाँ शौच है वहाँ शौचालय है. लोक हसले कितें काय म्हणपाक लागले हो पंतप्रधान आनी जीडीपीचेर उलोवपाचे, एक्सटर्नल अफेयर्साचेर उलोवपाचे, देशाचे वेगवेगळे प्रश्न आसात ते व्हडले व्हडले प्रश्न आसात ते उलोवपाचे, ते बुद्धिजीवी जे म्हणटात ते इंटेलेक्चुअल म्हणटात ते वेगवेगळे लेख बरोवपाक लागले की पंतप्रधान कित्याचेर उलयता काय म्हणल्यार शौचालय आसलें. पण वस्तुस्थिती तीच आशिल्ली. म्हणजे खंयचे तरी घरांतले भयणीक खंयचे तरी आवय उक्ताडाक वचून बसचें पडटालें, खंय तरी संडासाक वचून खंय तरी खळयांनी बसचें पडटालें, आपली लज आपले सगळे हे सांबाळून भितर हे सगळे संसार करता पडटाले. देशाचो पंतप्रधान जालो एक मूलभूत जर घडटे आपल्याक जर हक्क जर मेळना मागीर आनी कसले आनी व्हडले व्हडले येवजणेची गजाली मारप. ताणें प्रत्येक घरांत संडासाचो हें पळयलें. अजून सुद्धा ते डॉक्टर प्रमोद सावंत जेन्ना दिल्ली वता तेन्ना दिल्ली बसता ताका प्रश्न करता विचारता प्रमोद आपके गोवा में अभी क्या है स्थिति क्या है ताका उत्तर दिवचें पडटा. त्या प्रत्येक घरांतल्या बायलेक त्या प्रत्येक घराच्या आवयक जर सुरक्षा दिवपाक शकता जाल्यार हें सरकार कामाचें ना. हें सांगपाचो प्रयत्न अंत्योदय एक खंयची तरी बायल खंय तरी 1.5 किलोमीटर उदकाक वता आनी तकलेर खंय तरी दोड आनी हानीक मळसो घेवन तेन्ना येता आणि भुरगीं बसा बसा उठतात आता अशें जाता त्या घरांत त्रास जावचो न्ही म्हणून जो मनीस बापूय म्हणून राज्य करता राष्ट्राचे राज्य पळयता हो आमचो डॉक्टर प्रमोद सावंत राजा म्हणून गोंय चलयता त्या वेळाचेर त्या घरां भितर हर घर जल हर घर नळ हर घर जल हातूंत उदक थंय सामकें 24 तास मेळटा हें पळोवपाचें काम करता. त्या स्किमीक म्हणटा आमी अंत्योदय. तें अंत्योदय भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आसा तो हे सगळे घेऊन ताच्या घराकडे वता. हे सगळे घेऊन ताच्या घराकडे वता हे सगळे स्कीम दिता. या तर काँग्रेसीन किती दिली ती आपल्या फाटली 60-70 वर्सां. देश स्वतंत्र जावन किती वर्ष झाली ती याद करा. आम्ही 75 वर्ष झाली आणि अजूनही आम्ही जर कितें जर उलोवपाक शकता जाल्यार सादे अजूनही उदक नळ हें करता. आणि म्हणून ज्या वेळाचेर ह्यो सगळ्यो स्किमी जे बाबयतात ताका आमी नांव दिल्लें आसा अंत्योदय. अंत्योदय भाषणां भितर हे दोन ज्या मनशांनी ही मटी बांदली हें घर बांदलें ही भारतीय जनता पार्टी केली ती त्या खातीर ती अंत्योदयाच्या आदाराचेर सगळ्यांक स्किमी आसतात. म्हाका याद आसा आमी ल्हानपणांत बॅनर लावपाक भोंवले, डबे घेवन पेंट मारपाक भोंवले. पेंटान जेन्ना बरयताले आतां सगळें वेगळें जालां फ्लॅश जेन्ना पेंटान बरयताले कमळावर मध्य ताई माई आपला कमळावर त्या शिकता त्या खुन्यान लावन गाडी घेवन पळयलें ना सगळ्यांनी ते कोण विसरले थोडे असं दिसते उलया घराच्या हवाय वाटले जाता जेवणाची व्यवस्था असं आम्ही पळयलें न्ही. त्या वेळेचेर आमी कोणाच्या घरांत वताले. आमची बहुतेक समाजाची घरां कशी आसना दार फुडलें उक्तें फाटल्यान कोण तरी नुस्तें उजरयता भाजी शिजता जाल्यार कपडे उजरयता. त्या वेळाचेर दाराचेर टक करपाची प्रथा नाशिल्ली. कोण बी आसा तुमी डायरेक्ट फुले घालून साठयतना भितर खंय देखील तर त्या कपडे मेळटाले कसली गजाल आशिल्ली. बायलेचो डायरेक्ट करताले. त्या वेळाचेर आमी कार्डां वाटपाक वताले हातान बरयताले कार्डां पयलीं. आतां प्रिंट येता सगळें मोबायलाचेर येवन कोण नोटिफिकेशन येता. पण त्या वेळार कार्ड वाचपाक घरा कडेन वताले तेन्ना दारार जेन्ना टक करताले तेन्ना फाटल्यान कोण ती रांदताले ती करताले ती व्हडल्यान कोण मारताले कोण रे म्हणटाले. आमी सांगताले आमी आयले रे मत मागपाक. परत फाटल्यान आमी आवाज येतालो आयले चोर मत मागपाक. हीच वस्तुस्थिती आशिल्ली. पण त्या वस्तुस्थितीक जर बदललो जर कोणें जर जाय जाल्यार ह्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आणि त्या वेळाचेर पासून आतापर्यंत आमी कोणाच्या दारार जर वता जाल्यार तकली वयर काडून वता आनी सांगपाक वता अंत्योदय. हे अंत्योदय म्हणजे कितें सामाजिक स्तर वयर काडप. म्हाका याद आसा 60 वर्सांच्या जाणट्यांची 24 ऑक्टोबर 2000 ही स्कीम सुरू जाल्ली. त्या वेळाचेर जेन्ना मनोहर पर्रीकर आशिल्ले त्या वेळाचेर जाणट्यां खातीर जे आसात 60 वर्सां जाल्यार किंवा विधवा बायलो आसा तांच्या खातीर म्हयन्या पयशांची स्कीम केली.
लोक स्कीम म्हणटा आमच्या घराकडे आमदार जाले काय हांव कोण म्हणटा आमदार चुना घराकडे येता नाही म्हणटा 15 उंटी माझी स्कीम कर कसली रे ती रे पैसे मेळटा ती खंयचे बायले येतात म्हणटा ते म्हयन्या पैसे येता पळय ती त्या मातशें पळय म्हणटा कसली कितें ते तिका खबर ना कसले ते तिका एकच खबर आसता म्हयन्या पैसे येता कोणे केले कित्याक लागून केले ताचे फाटीं काणी कितें आसा आमी समजा पडटा तेन्ना प्रयत्नच करना ज्या वेळाचेर मनीस 60 वर्सां जाता ताका दोळ्यांत कमी दिसता ताचे हात थरथरता काळीज थरथरता ताका कमी दिश्टी पडटा ताका ब्लड प्रेशर जाता ताका डायबिटीज जाता हे सगळे रोग जे जाता आनी भुरगे लोक कोण आपल्या संवसारान आसता एक 100 रुपये जर जाय न्ही त्या चल्या कडेन मागपाक सुद्दां मन येना कारण हे जो व्हडलो संवसार ताणें खंय तरी गाड्या धरून खटखटी विकून खंय तरी केळी विकून खंय तरी मानाय काम करून मोटरसायकलीचो पायलट जावन भाडें मारून ताणें संवसार केल्लो आसता तो मनीस स्वाभिमानान जगता आपल्या पुताकडे कितें मागतलो तो कशें दिसता काय म्हणटा पण ह्या मनशान ह्या देशा खातीर ह्या राष्ट्रा खातीर ह्या गंगाजळीने कितें सेवा केली आसा ती कोण विसरना भारतीय जनता पार्टीचो राजा बापूयचो म्हणटलो आनी तांच्यांनी ती दीन दयाळ स्वयंपूर्ण स्कीम केली त्या स्किमीची सामाजिक सुरक्षा योजना स्कीम केली त्या हातूंत त्या जाण्टेल्याक त्या विधवा बायलेक म्हयन्याक 2000 रुपये जर येता जाल्यार तें त्या गोष्टीचें नांव आसा त्या स्किमीचें नांव आसा अंत्योदय म्हणजे खंयची तरी एक कोण तरी बायल आसलेली कोण तरी भयण आसलेली तिका म्हारगाय केलो आमकां तर संवय जाता म्हारगाय कोणाक गाय मारता ताणें आतां आयज 40 दिले फाल्यां 50 जाल्यार पयलीं 40 म्हणून सरकार आतां पुणा पाड म्हणटा हांगा लागल्यार ती सरकारा उजो पेटला बाजरा उजो पेटला गाडी सरकार कांदो तो बी घेता ताजे फाटल्यान डॉक्टर गोविंद सावंताचे ना जागतीक कितें जालां तें म्हाका खबर आसता पण अशे वेळाचेर सुद्दां त्या म्हारगायेक इलेक्ट्रिसिटी बोटाक लागून इलेक्ट्रिक फोन लावपाक जाय त्या गरीबाच्या घरात इल्ले तरी आधार काडपाक जाय म्हणून एक स्कीम तयार केली त्या खातीर म्हयन्याक ते गृह आधाराचे म्हयन्याक 1500-2000 रुपये येता आयज 40 साल जाता तुगे 1000 रुपये काडून 1 किलो कोणी केली काँग्रेसीन केली एकटो मनशान काम सांगता पयलीं एक स्कीम काँग्रेसीची हांव सांगता नांव आसता हांगा जाता रेग्युलर जे एकदम एकाची स्किमीचें नांव सांगता अंत्योदय कोणाचो घोव जर बरो ना जालो की आपली बायल जर हांगा जर रडटा धांवता आनी कोणी सारवार करा ताका हॉस्पिटलांत व्हराय म्हणटा आनी कोण तरी शेजारी बरो आसता तो कोण तरी ताका घराकडे व्हरता आनी हॉस्पिटलांत व्हरता हॉस्पिटलांत दोतोर ताका भितर व्हरता तपासता तोंड तशें आंबट करून भायर येता सांगता ताका बरो सिरियस एटॅक आयिल्लो पोजिशन क्रिटिकल आसा आतां 2 लाख भर खरो कितें कोणाकडे जातली ती बाबडी हांगा थंय सगळे कडेन धांवता खंयचे कोंकणीन धांवता खंयचे भिसरीन धांवता खंयचो जागो भितर हाडांत दवरता वेळ पडलो जाल्यार गळ्यांतलो मणी सुद्दां आसा न्ही तो सुद्दां घरांत दवरता पण आपल्या कपला वयलो कुंकू जो पुसपा दिना ताका सालवार कर म्हणटा पांय म्हणून भेटता कोण दिना पयशे दोतोरी आयकता पयलीं पयशे दिना आनी अशे वेळाचेर तुका मानान भितर जर समजा खंयच्या हॉस्पिटलांत वचून एकठांय घेवन वच म्हज्या नांवाचें नरेंद्र मोदीच्या नांवाचें दोतोर प्रमोद सावंत सांगता दीन दयाळच्या नांवाचें आनी तातूंत 4 लाख रुपये आसा कोणा कडेन पांय म्हणनाका खंयचे दिसली खंयचे पयशे अंत्योदय अंत्योदय खंयचे तरी आवयच्या डॉक्टर हांवें आडवे बी पळयले घरांत घोव आसता तिका लग्न कशें करपाचें काय चिंतता कितें म्हारगाय कशें आनी ती चिंतता एक चली न्ही आपल्या घरांत एक आवयले म्हणून एक नांव तरी घालया आनी 2 काकां तरी घालया म्हणटा की आमी खंय फ्रीज करता खंय तरी गोठ्यांत पयशे दवरता खंय उशापाता खंय साखरे घालता कितें करता अशा वेळाचेर लाडली लक्ष्मी म्हणून 1 लाख रुपया जर दिता ही भारतीय जनता पार्टी आसा ही स्किमीचें नांव आसा आनी खंयची आपल्या मुद्दम कोविड जालो सगळे लोकांनी आशेच पडली आतां मरता दिसता म्हणले सगळे आतां सारवार आमी आमच्या घरांत भुरग्यांक सुद्दां पॅक करूं लागले लावप ना म्हणटा कोणूच लावप दिनाशिल्ले वताले कोण भायल्यान शेजारी शेजाऱ्याक वळखतालो हरशी केन्ना उलो म्हणून त्या वाटेच्यान 2 कांदे सकाळचे म्हणचे सुद्दां कोण कांयच ना कित्याक कोरोना कोणी दारांत गेटीर जर आयलो जाल्यार गेटीक सुद्दां डेटॉल लावन दिली पुसपाक लागलेलो पुसताले ना सगळे दिले आनी जो दिसवड्याचेर कामां वतालो त्या मनशाची यात्रा 1.5 वर्स 2 वर्स कोरोना उरलो रस्त्यार गाडी दिसली पडनाशिल्ली पण दिसवड्याचेर कामां वतालो त्या मनशाक कितें मेळटलें प्रायवेट भाडें मारतालो ताका कितें मेळटलें रिक्षेन कोण भाडें मारतालो ताका कितें मेळटलें तो उपाशी घरांत धाकटी जर भुरगीं आसा तांकां सुद्दां जेवणाक लग्न ना जालें तसो तो वेळ पण त्या वेळाचेर पोटूच जर चलना हातूच जर चलना नरेंद्र मोदी
बापूय म्हणून राजा कसो आसपाक जाय ताचें उदाहरण जर जाय जाल्यार हें उदाहरण आसा. आमच्या ह्या सगळ्या राष्ट्रांतलो एक सुद्दां मनीस उपाशी उरचो न्ही म्हणून त्या वेळाचेर ताणें गरीब कल्याण योजना सुरू केली. त्या वेळाचेर प्रत्येक घरांत भितर फुकट तांदूळ फुकट एका घरांत जर 5 लोक जर आसात त्या घरांत एकाच्या 5-5 किलो जाल्यार 25 किलो तांदूळ मेळटा फुकट. त्या वेळाचेर मेळटाले आतां पर्यंत मेळटा गरीब कल्याण योजना अंत्योदय आतां अजून सुद्दां मेळटा. सांगा पळय कितले जाणांक मेळटा ते आपल्या कडेन कितले जाण घेताले आपल्या कडेन आनी 2 आपल्या कडेन डबल घेता आजूय कित्याक कळना शाबास पिळेवर खरेच काडले 1 2 3 4 येवपाक लागले कळत प्रामाणीकपणान करपाचें अर्दे काडना सायडीच्या पयले म्हणून आपूण तेच तांदूळ घालून अरे पळोवनी एका बापायन एका धुळे खातीर दिल्ली भेटली एका भावान एका भयणी खातीर दिल्ले उपहार म्हज्या खंयचें घर उपाशी करचें न्ही म्हज्या खंयचें घराचें खंयचें भुरगें ह्या कुपोशणाचो बळी पडचो न्ही ह्या खातीर तेणी स्कीम दी. आमी स्कीम घेता आमकां त्या खबर सुद्दां ना. तुजो प्रमोद सावंत काय सांगतालो अडचणीच्या भाशेन अनेक लोकांक खबर ना कोण दितली सुद्दां बरोबर न्ही. तो सोसायटी वालो सांगता आपुणूच दिता म्हणजे ताच्या बापायन दिली अशें. ही स्कीम भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीन केली. आमच्या हांगसरल्या खंयच्याच गरिबाच्या घरांतले खंयचो दिवो येना वचून ही स्कीम अंत्योदय. आनी म्हणून भारतीय जनता पार्टी येदो व्हडलो परिवार जो आसा तो परिवार जो आसा तो परिवार ह्या खातीर काम करता. ह्या खातीर आयज भारतीय जनता पार्टीचे जे कोण जे मेळावे जाल्ले ते मेळाव्याच्या लोकांक मी सांगपा खातीर आयले. आयज हरीश नायकान 1 दिसाची कमिटी केली आसा. त्या कमिटीक आमी शाल घातले पण ताका इतलें सांगपा लागून हांव आयला तुमकां शाल घातले गुलाब दिले पद दिली म्हणून काय व्हडले फोटो मारले म्हणून म्हाका फेसबुकान नाल्यार वॉट्सॅपाचेर स्टेटस बी सगळें करून घेता पण काम करपा लागून कमिटी काडली. पद मिरोवपा खातीर न्ही. तेन्ना हांव सादे काणयेन सांगता तर भायर एक मंडळी बारकेलो किरकिरीत असो सांगतो खूब मजा पडटा ताका वच आनी एक फुलें यो म्हणून 1000 तुका तो वचून आनी एक फुलें आनी 10,000 म्हणटा. आतां त्याच मनशाक हांव पिआय करता मनीशी तोच किरकिरीत तोच 2 शाल दिता आतां फुलें यो म्हणटा. तो म्हणटलो आतां म्हजेर फुलें दिलो 5 दिता 5 दिता म्हणल्यार सुद्दां म्हणटा कित्याक आपल्या भितर मनीस तोच पण कितले पद आयलें जबाबदारी आयली. त्या मनशाचेर जें दिलें तें पद ती रिस्पॉन्सिबिलिटी ती अकाउंटेबिलिटी आसा त्या अकाउंटेबिलिटी खातीर तो आसा म्हणून ताका सॅल्यूट करता. भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो जो पळय आतां हांगा पळय शाल घातलो आनी ताका सन्मान केलो तें पद बेश्टें न्ही तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आसा. येणाऱ्या इलेक्शनांत फोंड्यांतल्यान आमकां 52% मतां जाय आनी त्या खातीर तुमी काम करता. आनी म्हणून त्या वेळाचेर आमी उलयतना तें सांगतात आमी घरा कडेन वतले त्या वेळाचेर आमकां कोणें जर विचारलें तुमी हाडला पोटलो हाडला त्या पोटल्याचें उत्तर तें हें आमकां ऑलरेडी पोटले इल्ली दिल्ली आसा ती पोटी बांदले आसा ती आमी घालत आसता. पण आमी विसरतात तेन्ना बरोबर इलेक्शन आयलें तेन्ना आतां रस्ते बरे जाले म्हणटकीर हांव तेन्ना उदाहरण दिता पंच आनी सरपंच आनी कावन्सिलर उदाहरण कितें दिता बरो रस्तो बरो चलता त्या वेळाचेर एक कोण तरी फोन येता कावन्सिलरान पडना म्हणून आसतले आतां मातशें 2 तारीख 4 तारीख वरी गेटी कडेन घालून वचपाक कित्याक रे गेटी कडेन मोटरसायकल भितर काडपाक मातसो बरें पडटलें नाल्यार गाडी भितर काडपाक. तो बाबा मागीर कितें कोणाचें फोन करता म्हाका ताका त्या कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरान म्हणटा 4 गाडी घालो जाता म्हणून 5 मिनटां ताका बरो फोन दिता. आतां ते 4 गाडी न्ही तो एक ट्रक करता म्हणटा अर्दो ट्रक लागता कित्याक तो सामकें गेटी कडेन न्ही भितर पर्यंत गाडी गॅरेजीर आसा थंय पर्यंत घालून दी म्हणटा. पण ताचे कितें जावना कारण तें सोलींग करचें आसता फुलराड करचो आसता फुलराड करतकीर अडकी सारकें आसता अशें आसता. मागीर तो म्हणटा इतलें सांबाळ तूं दाखयता तूं परतो दारान येवन इलेक्शना कडेन तुका 1,500 दी तुका लाडली लक्ष्मी दी तुका घरादार दी तुजे गरीब कल्याण केलो तुका आनी कसली दी सगळे लोक विसरता. पण विसरतना याद कितें उरता 4 तारीख. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे हेच मागता त्या घराघरात वचून तांचो विश्वास घेवंक जाय आनी परत त्या वेळाचेर याद करपाक जाय. पितळ जे आसा पळय पितळ ते पितळ मातशें काळें पडटा तशें दवरतकीर ताका मीठ आनी आमकां जर मातशें घातलें जाल्यार तें चकचकीत जाता. तशें भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक त्या टायमाचेर पितळ तें आसा त्या मनशाचे तकलेचेर तें आमकां आनी
नीट घेऊन घासून याद करून दिवपाक बाबा हे सगळें तुमी घरा कडेन आमी पावयल्ले आसता तरी आसतना कोण तरी तांच्या सांगता विचारता एका घरांत जर हांव नांव घेना ताका लाडी दिली पाटी दिली सगळें दिली लाख दिले सगळें दिले लाख म्हटल्यार आमचे बरोबर करता तुजे बापायन पयशे सगळ्यांक पडवूंक आसता पण भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो शेवटपर्यंत कार्यकर्तो आसता ताचे बदलेन आनी ताच्या मनान तनान आनी आमी काडपाक भितर फक्त कमळ आसता कितें आसता हळू कित्याक जाता तेंच कमळ कोण आसा ताका म्हाका बशिल्लो आसा सीएम म्हाका बशिल्लो मोठ्यान म्हणा कितें आसता तें कमळ घेवन आमी फुडें वता आनी तें कमळ घेवन आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोकस करतात ते घोड्या भशेन म्हणजे कित्याक घोड्याक गेलेले सगळ्यांनी घोडो घोड्याक दोन अशे झापलेले आसता शोले पिक्चर पळयता की हेमा मालिनी बसून ती घोड्याची ती अशी दोन झापलेले आसता कित्याक लायक आसता तशी दोन शाबास मुखार पळोवपाक कितें तें फोकस ही कित्याक लायिल्ली आसता सायडीन पळोवची न्ही सायडीन मोगे बी आसता ती शेतान मोगे आनी ह्या तो घोड्याक मागीर येता हळू मोको खावपाक गेल्यार ताका घोळ भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो फोकस आसचो आनी ताणें येणाऱ्या निवडणुकीक आमचे जे मनांतले जे आसात आमी 52% मोकळेपणे करून जातले आनी सरकार परत जातले आनी नरेंद्र मोदीच्या स्वप्नांतलो भारत आसा तो साकार करपाक लागून तुमची सगळ्यांची साथ तुमी दितले अशें अपेक्षीत करता आनी म्हजी दोन उतरां सोंपोवचे पयलीं दितले काय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर तुमची प्रेरणा आणि प्रोत्साहन दिवपी उतरा खातीर बीजेपी कोणत्या मंडळाच्या वतीनं परत एकदा तुमचे अभिनंदन करता भारतीय जनता पार्टीचा जाऊन आयच्या पाठी पडो आमचे गोयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांगा उपस्थित आसा ज्यांच्या मार्गदर्शनाखाला आमचे गोय फुडें सरता तांचो आमकां सदांच आदार आसता तांच्या कानार गोयची रिस्पॉन्सिबिलिटी आसा आनी सदांच गोयच्या उदरगती खातीर वावरता आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन विनंती करता की आमच्या कार्यकर्त्यांक तांणी मार्गदर्शन करचें भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा मतदारसंघाच्या आयोजका कार्यकर्ता मेळाव्यात व्यासपीठात आमचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दामू नाईक तुमचे आमदार आणि राज्याचे आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर माजी मुख्यमंत्री नवीन नाईक पात्रांव व्यासपीठाचेर आसात तुमचो सावथ गोंयचो अध्यक्ष प्रभाकर गांवकर तुमचो हांगाचो फोंड्याचो नवनिर्वाचित अध्यक्ष बाब हरीश नाईक आमच्या पार्टीचे ट्रेजरर बाब संजीव देसाई बाकीचे सगळे नगराध्यक्ष नगरसेवक आणि बाकीचे व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे मानीस समोर आशिल्ले म्हज्या फोंड्या मतदारसंघातल्या कार्यकर्ता भावांनो आनी भयणींनो आनी पत्रकार मित्र आमी सगळे जाण कार्यकर्ता मेळाव्याक गेल्या कार्यकर्त्या मेळाव्याक येता आसतना आमी आव्हान करता की आमकां परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक फाटीं 2 वर्सां जालीं पण सातत्यान एक कार्यकर्त्याच्या मदीं जोश निर्माण जावचो कार्यकर्त्याच्या मदीं देश प्रेम निर्माण जावचो ह्या हेतूंतल्यान आमी सदोदीत कार्यरत आसता आमी काम करता आसतना अंत्योदय तत्वाचेर काम करता पण आमी जें म्हणटा आमकां राज्य हाडपाक जाय आमकां सरकार हाडपाक जाय कित्या खातीर कोणाक कितें दिसता म्हाकाच फक्त मुख्यमंत्री जावपाक जाय म्हणून आमदाराक मंत्री जावपाक जाय म्हणून ना आमकां जर परत आमी सरकार हाडूंक जाय म्हणटा आसत जाल्यार आमच्या खातीर नेशन फर्स्ट सेकंड पार्टी आनी थर्ड आर्मी
आम्ही सांगता असताना घडे कदाचित काँग्रेसीक राज्य जाय आसतले तांकां सरकार करपाक ते पयलीं मागीर तांकां तेजी पार्टी आनी तेज्या उपरांत देश ह्या खोटें सांगना. तुम्ही मुद्दामून त्याचो इतिहास काढून पळयात. पुराय काँग्रेसीक सदांच काँग्रेस फर्स्ट म्हणटाले ते, मागीर ते आनी मागीर तेंचे मागीर देश. आमच्या खातीर उलटें आसा. देश प्रथम, द्वितीय पार्टी आनी तृतीय आमी. हे कित्याक हे उदाहरण जर दितलो आसत हांव, तुमी मुद्दामून पळयात. हो देश स्वतंत्र जावन 75 वर्सां पुराय जाली. पयलो प्रधानमंत्री कोण जालो? जवाहरलाल नेहरू. तेजी आतां याद म्हणून जाल्ले हांव तरी याद करता मुद्दाम. मागीर कोण जाली? इंदिरा गांधी जाली. मदीं मातसो वेळ दुसरो जाता सोडून दी. तेज्या उपरांत कोण जालो? राजीव गांधी जालो. बरोबर आहे काय ना? आता इंदिरा गांधी नेहरूची कोण? त्या भुरग्यांक खबर ना, तुमी सांगचें पडटलें. कोण? चली. मागीर हो राजीव गांधी कोण? ताजो नातू. बरोबर. सगळी लिंक गांवा काय ना. आनी ताज्या उपरांत कोण जाले? खूब जाण जाले. मुद्दा 10 वर्सां. ओके. ते सगळे काँग्रेसीच्या रिमोटाचेर चलताले. आनी ताज्या उपरांत म्हणजे इनडायरेक्टली सोनिया गांधी जाल्ल्या सारकी ती रिमोट दाबी तो चला, ती रिमोट दाबी तो उलय. ताज्या उलयत आशिल्लो. म्हणजे अगेन काँग्रेस प्रणीत. म्हणजे काँग्रेसीच्या तेंक्याचे मदीं 10 जाण प्रधानमंत्री जाले आनी गेले. भारतीय जनता पार्टीचो पयलो प्रधानमंत्री जालो अटल बिहारी वाजपेयी. दुसरो प्रधानमंत्री जालो माननीय नरेंद्र मोदीजी. कितें संबंध आहा? संबंध एकूच आसा, विचारांचो. ह्या देशाच्या प्रती विचार करपी होच संबंध आहा. रिलेशन कोणाचेच ना. तो तेजो चेडो, तो तेजो बापूय, तो तेजो नातू, कसलोच संबंध ना. फक्त एकूच संबंध आसा ह्या देशाच्या विचाराचो. नेशन फर्स्ट, अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर भारतीय जनता पार्टी काम करता. संघाच्या विचाराच्या मुशींतल्यान देश प्रथम या भावनेंतल्यान काम करीत आयिल्ले आसा. तेजे पर्यंत आमी काम करता. आमी सगळ्या जाणांनी पहलगाम अटॅक हो आयकलो. आमकां हळहळ्ळें, आमकां दुखलें. बरोबर काय ना? हे आमकां सगळें आतां कित्याक कळटा खबर आसा? सोशल मिडिया, नॅशनल मिडिया, सगळे चॅनल्स हे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात आमकां कळपाक लागला. आनी त्या खातीर हांव त्या विशयाचेर येता. जम्मू काश्मीरचो विशय आयला म्हणून हांव तुमकां मुद्दामून सांगता. हांव म्हाज्या भाशणांतल्यान इतके दीस उलयनाशिल्लो. जावन उलयता आसतना सगळे श्यामा प्रसाद मुखर्जी आनी दीनदयाळ उपाध्याय दोगांयचे फोटो लायले. ह्या देशाक जेन्ना स्वातंत्र्य मेळ्ळें तेन्ना पयले सरकार जालें आनी पयल्या सरकारांत 1951 श्यामा प्रसाद मुखर्जी ह्या देशाचे फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्ले. तेन्ना सगळ्या पार्टींचे मेळून सरकार जाल्लें. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे ह्या देशाचे पयले म्हणजे फॉरेन मिनिस्टर आशिल्ले. आनी हे तेंच्यांनी आसतना जम्मू काश्मीर नेहरू म्हणपाक लागलो वेगळे दवरुया. की थंयसर वयतले जाल्यार आमकां पासपोर्ट जाय ना, बिस्कूट आनी नाका, बरें कटकटी नाका. त्या देशाचो मुख्यमंत्री तो प्रधानमंत्री. त्या देशाची घटना वेगळी, त्या देशाचो झेंडाय वेगळो. मागीर कॉम्प्रोमायज त्यांनी केले आनी त्या जम्मू काश्मीरात 2 झेंडे लावले. भारताचो झेंडो लावले आनी तेंचोय झेंडो लावले. खुबशे लोकांक खबर ना. त्या देशात नाजाल्यार दोनूय घटना चलती. भारताच्या संविधानीक चलती कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आनी तेंची आनी एक वेगळी घटना आसा. ती चलोवणी करपाक जाय. आनी थंय वयतले जाल्यार भारतांतल्या प्रत्येक नागरिकाक म्हणपाक लागले पासपोर्ट काडपाचो. आतां आमी जशे फॉरेन कंट्रीन वता पासपोर्ट घेवन तशें वचपाचें. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हांच्यांनी सांगलें की ना, जम्मू काश्मीराक वयतलो जाल्यार आमकां पासपोर्ट लागचो ना. तो ह्या देशाचो अविभाज्य घटक आसा आनी आमी केन्नाय त्या देशांत वचूं शकता. केन्नाय जे आमचें राज्य आसा तो वेगळो देश न्ही. ताच्यानी एकूच घोशणा दिली. देश में 2 विधान 2 प्रधान 2 दिशा नहीं चलेगा, नहीं चलेगा. या देशात 2 प्रधानमंत्री आसचे. या देशात 2 संविधानां चलची ना. आनी ह्या देशात 2 तिरंगे 2 झेंडे लागचे ना. एकूच जातलो. आनी तेंच्यांनी आपल्या मंत्रीपदाचें रेजिग्नेशन दिलें. नाका तें मंत्रीपद आपल्या कडेन. आयज कोण दिनासलो. गरज ना त्या मंत्रीपदाचो देशा खातीर तेणी सोडून दिलें अशें भारतीय जनता पार्टीचे लिडर्स आसात. सोडून दिल्यार तेणी कितें जालें, आज आपूण डायरेक्ट जम्मू काश्मीरात प्रवेश करतलो. तुमी कितें ते आपल्याक करून दाखयात म्हणून.
आनी तांच्यानी ट्रेनींतल्यान ते जम्मू काश्मीरात गेले. जम्मू काश्मीरात वतना फुडें तांकां अरेस्ट केले, तांकां कैद दवरले आनी कैद दवरलेल्या कैदीत दुसरे दिसा तांचो मृत्यू जालो. कशें मेले गूढरित्या ताका मारले गेले. आनी ताच्या काँग्रेसचें सरकार कोण कसली दिवाळी करून दिना काय दिता. म्हणजे देशाचे जे फॉरेन मिनिस्टर आशिल्ले ते रिजायन करता कितें, काश्मीरात वता कितें आनी तांचे सरकार वता आसतना तांकां थंयसर गूढरित्या मृत्यू येता कितें. तेन्नाच्यान भारतीय जनता पार्टी एकच स्लोगन दिलो की देश में एक विधान एक प्रधान एक निशान चलेगा. ही घोषणा तेन्नापासून आतापर्यंत म्हणजे हालीं नरेंद्र मोदीजी 317 रद्द करी पर्यंत कितलेशेच फावटी तिरंगो लावपा खातीर कितलेशेच कार्यकर्ते काश्मीरांतल्या लाल चौकात गेले, कितलेशेच फावटी गेले. खुबश्या जाणांक खुबशी फावटी अरेस्ट केला गेला. आमी तिरंगा थंयसर लायले आनी तेचो आमी जम्मू काश्मीर जो आसा ह्या देशाचो अविभाज्य घटक जावचो म्हणून सगळे आमच्या राजकारणाच्या चर्चून जे म्हाका कितें मेळटलें ताका कितें मेळटलें हाच्या खातीर आमी राजकारण करिना. आमी राजकारण करता आसत तर ह्या देशा खातीर राजकारण करता. आमी राजकारण करता आसत तर ह्या देशाच्यो सीमा काडटा अशें म्हणून राजकारण करता. आनी तेन्नाच्या आयज पर्यंत भारतीय जनता पार्टीचे हर एक कार्यकर्तो कितलेशेच कार्यकर्ते जे आसा, अटल बिहारी वाजपेयी आसतले, मोदीजी आसतले, प्रमोद महाजन आसतले, सगळे जाण वेगवेगळे फावटी जम्मू काश्मीरात तिरंगो लावपा खातीर त्या लाल चौकात गेले. म्हाकाय योग आयलो. 2013 हांव स्वता जम्मू काश्मीरात तिरंगा रॅलीत सहभागी जाला. हांव स्वता सहभागी जाला. म्हाका जम्मूत अरेस्ट जाला. गोंयांतले 150 जाण आमी अनुराग ठाकूर आमचे फाटले मिनिस्टर्स तांच्या लिडरशिपीन सगळे जम्मू काश्मीरात तिरंगा रॅली काडलेली. लाखांनी कार्यकर्ते देशभरांतल्यान 2013तली गजाल खूब जाणांक इतिहास खबर नासता, खूब जाण वाचिना. हालीं आनी ते 2013 हांव स्वता अरेस्ट जाला आमदार आसतना जम्मू काश्मीरात अरेस्ट जालो. आमी ही स्टोरी इतल्याच खातीर सांगल्या कारण आमी तेज्या उपरांत म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी अमित भाई शहा हांच्यांनी 317 कलम रद्द केले 2019 आणि ह्या देशाचो जम्मू आणि काश्मीर आज थंयसर 2 झेंडे लागना, थंयसरल्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणना आणि थंयसर 2 संविधानां चलना. जम्मू आणि काश्मीर हो ह्या देशाचो अखंड भाग जालो. अखंड भारताचे स्वप्न पयली फावटी साकार केले गेले. अखंड भारताचे स्वप्न आमकां पहलगाम एटॅक आमी पळयलो. म्हणजे तुम्ही जर काढून पळयशात 1947 पासून ते 2000 सालापर्यंत थंयसरली हिंदू लोक सगळ्यांनी जम्मू काश्मीर सोडले. काश्मीर फायल पिक्चर कितल्यांनी पळयला आजवेकरात खूब कमी लोकांनी पळयला. अजूनही जाल्यार युट्यूबाचेर वचून काश्मीर फायल पिक्चर पळयात. परिस्थिती जम्मू काश्मीरातली कितें आसा ही तुमकां कळटली त्या पिक्चराच्या निमित्तान. म्हणजे त्या वेळार आसलेले टेररिस्ट आनी त्या वेळाचे पॉलिटिशियन हांचो कसो संबंध आशिल्लो आनी देश आनी जम्मू काश्मीराची कशी वाट लावन दवरल्या हें तुमच्या लक्षांत येतलें. अरे ते कित्याक 2000 साला पासून 2014 साला पर्यंत ह्या देशाचे कितले फावटी टेररिस्ट अटॅक जाले आनी कितले लोक मेले. आनी सामान्य लोक पुलीस आनी जे सैन्य 365 जाण हे ह्या सगळ्या हातूंतल्यान बळी पडले गेले. 365 पयलो अटॅक सचिवालयाचेर जालो आनी दिल्लींतल्या ज्या संविधानात आपल्या लोकसभेत आनी राज्यसभेत ज्या प्रकारे निवडून दिले खासदार आसता ताजेर डायरेक्टली टेररिस्टांनी हल्लो करता. अरे मुंबईतल्या त्या ताज हॉटेलात ते देवता कितें करून घेतात करून उडयो मारता. आमी पयल्या गोंयांतले आपले एक भाव एक्सपायर जाता तुमच्या वेळग्यांतलो म्हाज्या मतदारसंघांतलो दोगांय जाणां वांगडाच गेल्ली आसा. 2008 काय 9 घडलेली गजाल आसा. अक्षरधामाचे कितें अटॅक जाता येता आनी बॉम्ब घालता. हे कितें बेंगलोरात जाता, मुंबईत जाता, कलकत्तात जाता, कांयच जायना. उठ सूट टेररिस्ट येतात खंय तरी बॉम्ब घालता आनी जय श्री राम आनी कोण इजम दिन आनी आमी म्हणटात हें करतात आमी तेजे आमी केला म्हणून खातीर फुडें सांगतात. आनी डेरिंग नाशिल्ले देशाक केन्ना ताका परती दाब विचारपा खातीर भारतीय जनता पार्टीचें सरकार येयल्या उपरांत तांच्यांनी डेरिंग करूंदी. अरे मुरीचो हल्लो जालो
डिफेन्स मिनिस्टर मनोहर भाई पर्रीकर आसले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसलो, सर्जिकल स्ट्रायक करून घरात वचून ताका घरात घुसून मारले ताका डेरींग जाय आशिल्ले. ताच्या उपरांत पयले डेरींग तेंच्यांनी पयर केले बाळगांव मेळाव्याच्या निमित्तान. अरे भ्याड हल्लो केलो, तांकां जर खरें आसलें आसत भ्याड हल्लो म्हणटा. अरे तुम्ही विचारून मारता, तू हिंदू काय विचारून मारता, तू मुस्लिम, तू हिंदू, तू कॅथलिक कोण? म्हणजे तुम्ही हिंदू असलेल्याक मारतात आणि तांकां सांगतात अजून सांगा नरेंद्र मोदीजी म्हणून तुमचो आम्ही सिंदूर आम्ही पुसला म्हणून. अरे ऑपरेशन सिंदूर नरेंद्र मोदीजी केले, तुमचो पुराय नाश नरेंद्र मोदीजी केले. फाटल्या 2000 म्हणजे त्यांचे सरकार जे 2005 ते 2007 सुरू जाले तेन्नाच्या 2014 पर्यंत केन्ना तरी असो परत प्रति हल्लो केला जाल्यार सांगात म्हाका. अरे डेरींगूच नाशिल्ले, एअरफोर्स डिफेन्स एका एक कुळी मारूंक शकनाशिल्ले. तेरो बात करते पहले बात नहीं देखते गोली चलानी है क्या नहीं चलानी है. आणि नरेंद्र मोदीजी सांगले तुमकां जाय तेन्ना जाय तशें करात अटॅक जावं अतिरेक्यांचे. ऑपरेशन सिंदूर हे खंयच्या धर्माचे नाशिल्ले, हे खंयच्या धर्माच्या अगेन्स्ट नाशिल्ले. ऑपरेशन सिंदूर हे खंयच्या देशाच्या विरोधातूय नाशिल्ले. आपण एकदा सांगता बऱ्याच जणांक दिसत की ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानाच्या विरोधात आशिल्ले म्हणून. ना, ऑपरेशन सिंदूर हे टेररिझमाच्या विरोधात आशिल्ले. ऑपरेशन सिंदूर हे टेररिस्टांक नष्ट करपा खातीर आशिल्ले. या जगातली टेररिझम नष्ट करपा खातीर नरेंद्र मोदीजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आणि म्हणून हे ऑपरेशन सिंदूर लीड करता आसतना कॅप्टन सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग दोन्ही लेडीज आणि तेय सांगता परत कॅप्टन सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग कित्याक लेडीज तर आमच्या या देशातली नारी शक्तीची ताकद वेगळी की हा जगात आणि आमची महिला जरी भायर सरली आसत जाल्यार तुमकां आतंकवाद्याक नष्ट करपा खातीर पुरेशी आसा. आमची आजुनी ताकद आमी अणुबॉम्ब वापरताना तुमी नष्ट जावन वयतले, आमकां ते वापरपाचें ना. आणि दुसरे ही लढाई धर्माच्या विरोधात नाशिल्ली. अरे हय, या देशात तुम्ही धर्म विरोधात लढाई करपाक शकता. कॅप्टन सोफिया कुरेशी ही मुस्लिम बहीण ही जी आसली ही लीड करताली, तिने तेजें लीड करता आसतना नष्ट करपाचें काम केलां. म्हणून ही लढाई खंयच्या धर्माच्या विरोधात ना, ही लढाई खंयच्या देशाच्या विरोधात ना. आमकां चड उशीर नाका आशिल्लो नष्ट करपा खातीर, पूण आमकां सामान्य मनशां मारलेले नाका. आमकां आतंकवाद नष्ट केल्लो जाय. म्हणून हांवें म्हटलां भारतीय जनता पार्टीक जर सत्ताधारी आसत जाल्यार फक्त म्हाका मुख्यमंत्री जावपाक जाय, तेका मंत्री जावपाक जाय, तेका आमदार जावपाक जाय म्हणून न्ही. भारतीय जनता पार्टीक जर सत्ताधारी आसत जाल्यार ह्या देशाच्या सुरक्षेच्यो सीमा घट्ट करपा खातीर, ह्या देश हो ग्लोबल लेवलाचेर सुपर पॉवर करपा खातीर, हो देश इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करपा खातीर, हो देश अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या तत्वाचेर चलपा खातीर आमी म्हणून आमकां भारतीय जनता पार्टीक सत्ता जाय. आमी केन्नाच आमचो विचार करूंक ना, आमी खंयच्याच नेत्याक आपलो स्वताचो विचार करूंक ना. तुमी मुद्दाम काडून पळयात तांची सत्ता गेल्या उपरांत तांचेर सगळ्यो केसी कित्याक चालू जाल्यो. तुम्ही आता ती हराळ ही केस तुम्ही पळयता आसतले, ती सोनिया गांधी येता, राहुल गांधीचें नांव येता. प्रत्येक राज्यातल्या काँग्रेसचो व्हडलो लिडर काडून पळयात. ताजेर जर केस ना जाल्यार हांव सांगता त्या एकाने केस कसली देशातली सगळी आपत्ती संपदा सगळे आपूण खाल्लेले. कर्नाटकातलो आतांय मुख्यमंत्री आसा, ताज्याय नांवाचेर केस आसा. आतांचो मुख्यमंत्री ते बी तांच्याच राज्यातली प्रॉपर्टी तेणी विकत घेतली हाज्या खातीर. म्हणून ताज्या सगळ्या गोंयकार भाव आनी भयणीक हांव सांगपाक आयला भारतीय जनता पार्टी सत्ता ही स्वता खातीर नाका आसून राज्या खातीर आनी देशा खातीर जाय. आमी हे सांगता आसतना मुद्दाम तुमी डिफरन्स पळयात. आज 63 वर्सां जाली गोंय स्वतंत्र जावन आणि 63 वर्सां जाता आसतना ह्या आमच्या 12 वर्सांत आमी डबल इंजिनचें सरकार राज्यांत आसा. डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात केल्लो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हाजेर तुमी लक्ष दियात आनी मुद्दाम पळयात. मांडवीचेर 3रो पूल जातलो आसलो काय कितें, जुवारीचेर 2रो पूल जातलो आसलो काय कितें, मनोहर पर्रीकर बायपास काणकोण ते कारवार वचपाचो हा जातलो आसलो काय कितें, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट तरी
तत्व असतं काय कितें आमी म्हणटा की 15 पासून पोळ्यापर्यंत 4 लेन हायवे शक्य असतो काय कितें 33,000 कोटी रुपया आमकां नरेंद्र मोदीजीच्या सरकारान दिलो म्हणून आमकां नॅशनल हायवे करपाक शक्य जालो. आमी मुद्दाम पळयता की मोल्याच्यान आमकां फोंडेच्यान वचपी डायरेक्टली पणजे पर्यंत वचपी हायवे जे पुराय राज्यांतले सगळे हायवे हे फक्त आनी फक्त आमकां डबल इंजन सरकारा खातीर शक्य जाल्या. इतकेंच न्ही उद्या अध्यक्ष उलयता आसतना तेणी सांगलें की हय मोदीजी आमकां परवा मिटिंगेक वचपाचो आसा चीफ मिनिस्टर कॉन्फरन्स 13 फ्लॅगशीप प्रोग्राम आसता. नरेंद्र मोदीजी हे स्वता रिव्ह्यू घेता माझ्या देशातल्या नागरिकांक सगळे मेळटा काय ना काय म्हणून. 13 फ्लॅगशीप प्रोग्राम म्हणजे कितें हर घर नल से जल, हर घर बिजली, हर घर उजाला, हर घर उज्ज्वला, हर घर इन्शुरन्स. प्रत्येकाक प्रत्येक गोष्ट मेळटा काय ना हाजो रिपोर्ट दिवचो पडटा. मुख्यमंत्री म्हणून म्हाका प्रत्येका पर्यंत ते इन्शुरन्स कार्ड पावला काय ना, किसान क्रेडिट कार्ड पावला काय ना, परत त्याच्या घरात उज्ज्वला म्हणजे आज तुम्ही मुद्दामून पळयात 100% लोकांच्या घरात आमी टॉयलेट पावोवपाक शकले, 100% लोकांच्या घरात आमी लायट पावोवपाक शकले, 100% लोकांच्या घरात आमी गॅस दिवपाक शकले, 100% लोकांकडे इन्शुरन्स कार्ड आसा. आता जे सांगतालो ते इन्शुरन्स कार्डाची किंमत कितली किंमत 4 लाख रुपया. लोक मदीं मदीं 200 रुपया करतात. 4 लाख रुपया तुम्ही पे करता तर सांगू नका त्या इन्शुरन्स कार्डाचे. तुम्ही जे कार्ड स्वेच केल्या उपरांत जे करता पळय तेणी तेजी किंमत आसा. आमकां हाज्या खातीर सरकार जाय. आमी पळयता आसतले की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मोदीजीचे सरकार हे 4 पिलरांचेर करता. ते युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. आमी पळयता आसतना तुजी जात कितें, तुजो धर्म कितें, कितें खंयचो हे विचारना. आमी तो एक तर गरीब आसत तर त्या गरीबाक सगळ्यो स्किमी मेळपाक जाय. आनी पयली फावटी ह्या देशात इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे उदयास आयले म्हणपाक काय हरकत ना. हाज्या पयली म्हणजे नो डावट रिजर्वेशन ओबीसी एससी एसटी आसलेच पण तो सामान्य कॅटेगरीत गरीब आसतालो, तो गरीब आसतालो ताका फायदो मेळनाशिल्लो. पण सामान्य कॅटेगरींतलो गरीब मनीस सुद्दां इकॉनॉमिकल विकर सेक्शनान हाडपाचें काम जर कोणी केलें नरेंद्र मोदीजीन केलें नाजाल्यार ताका कसलेच फायदे मेळनाशिल्ले. ओबीसी एससी एसटी मेळचे पण ताच्या बरोबर सामान्य कॅटेगरींत आसलेल्या गरीबाकूय मेळपाक जाय. आनी कोणाचें कमी न करता केलें 10% रिजर्वेशन फॉर द इकॉनॉमिकल विकर सेक्शन. आनी जेन्ना आमी 4 पिलर जेन्ना म्हणून म्हटलें तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं कॅथलीक, ही स्कीम आमी मुस्लिमां खातीरूच काडल्या, ही स्कीम आमी हिंदू खातीरूच काडल्या ना. शेजारच्या राज्यांच्या आमच्या मदींच म्हणपाक लागले फक्त मुस्लिमांक रिजर्वेशन दिया. आनी कित्याक सगळे मनीस आसा आमी सर्व धर्म समभावाचेर आमी रावता. आमी जर म्हणटा आसत स्कीम कोणाक दिवची, गरीबाक दिवची. हय मुस्लीम कॅटेगरीत गरीब आसा जाल्यार स्कीम मेळोवपूच जाय. बाकीचे जर आसा तो हक्क आहा तो मेळचो पण धर्माच्या आधाराचेर स्कीम दिवची न्ही हे भारतीय जनता पार्टीचे म्हणणे आसा. आमी जर म्हणटा आसत युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करपी गोंय हे पयलें राज्य आसा देशांतलें ते युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करता. आनी म्हणून आमी सांगता आसतना युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण आयच्या तरणाट्याक युवा शक्ती म्हणजे माननीय मोदीजी विकसीत भारत 2047 फुडलो 25 वर्सांक भारत देश कसो आसतलो ताचें स्वप्न आज पळयता. फुडल्या 25 वर्सांक आपूण आसतलो काय हेजी चिंता ना पण म्हाजो भारत देश हो ग्लोबल लेवलाचेर एक नंबराचेर आसपाक जाय. ह्या देशांतली गरिबी पूर्ण नश्ट जाल्ली आसपाक जाय. ह्या देशांतलो एकूय मनीस उपाशी आसपाक जायना. आनी आमचे कडेन स्किल्ड मॅन पॉवर आसपाक जाय. स्किल्ड मॅन पॉवर आमी वेगवेगळ्या देशांत दिवपाक शकतले. म्हणून पयले फावटी स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री सुरवात जाली. आतां पर्यंत हेच्यानी फक्त हात दाखय खंयच्याल्या त्या हातीक काम दिवपाचें जेन्ना हेच्यानी करूं ना. मान्य मोदीजीच्या काळात त्या हाताक स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग हे पयले फावटी सुरवात जालें. आमी जेन्ना युवा शक्ती म्हणटा त्या युवा शक्तीक काम दिवपाचें काम हें म्हाज्या सरकारान केलां. आमी पळयता की गोंयांत सुद्दां फुडल्या येता त्या 2 वर्सांच्या भितर आमी 10 ते 12 हजार नोकऱ्यो सरकारात आसतल्यो. आनी इवन दो प्रायवेट सेक्टरांतूय नोकऱ्यो भरपाचें काम म्हजें सरकार करता.
एप्रेंटिसशीप आसतली, इंटर्नशीप आसतली. आयज ग्रॅज्युएट जो भुरगो शिकता ताका घरा कडेन रावपाची गरज ना. तो ग्रॅज्युएट शिकला पळय तेणी एप्रेंटिसशिपाक जॉइन जावचो, 1 वर्स एप्रेंटिसशीप करची. म्हणजे एक्सपिरियन्साचो यूज ताका तुज्या कामाच्या निमित्तान जातलो. आयज बरो वर्क कल्चर डेव्हलप जावपाक लागला. पयलीं कितें जातालें खबर आसा, हांव बरें पोस्ट ग्रॅज्युएट जालो, आतां कितें करता घराच कडेन आसा. निदान आतां आमचे भुरगे जे एप्रेंटिसशीप करता तांकां काम कितें हें कळपाक लागला. प्रायवेट सेक्टरांत ते जॉइन जावपाक लागले. हो वर्क कल्चर आसा. माननीय मोदीजीच्या सरकाराच्या काळात रिसर्च आनी इनोव्हेशन हाच्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात पयशे दिवपाक लागलेले आसा. आमी फेलोशीप घेवपाक सुरवात केले. आमी 30 फेलोज घेतलो. आमी घेतलेलो फेलोशीप भुरगो म्हणजे युएसाक वचून सिलेक्ट जाता, बट टॅलंट सोडून भायर धाडपाचें काम म्हज्या सरकारान सुरवात केला, आमच्या सरकारान सुरवात केला. ही युवा शक्ती आसा. माय भारत ह्या पोर्टलाचेर चलात. नरेंद्र मोदीजींचो करियर आनी कॅरियर ऑप्शन जे वेगवेगळे आसा पयली हे तुमकां दिसतले. त्या निमित्तान आयज कर्नाटक हो करियर आपले घडोवपाक शकता. आमी जेन्ना विचार करता तेन्ना फुडल्या 25 वर्सां म्हणजे विकसीत भारतांत आयचो 10 वर्सांचो भुरगो जेन्ना 35 वर्सांचो जातलो तेन्ना तो खंय आसचो हाचो विचार आज मोदीजी करता. आमी राजकारण शॉर्ट टर्म करिना, फाल्यां म्हाका कितें मेळटलें काय हाचो विचार आमी करिना. भारतीय जनता पार्टीचें सरकार दुसरें नारी शक्ती हांवें सांगता आसतना महिलेक सन्मान दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आनी तलाक 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 म्हणटाले 3 तलाक म्हणटले काय सोडली पाहिजे. हे कितें जाता जाल्लें कोणी सांगता? अफगाणिस्तान ना, पाकिस्तानात ना, खंयच्याच मुस्लीम कंट्रीन हो कायदो ना. भारतानूच कित्याक तलाक म्हणटा सोडप हे खंयच्या वयल्यान? आरे ते बायलेक घातलेली 2 भुरगे कोण बसलो ताचो विचार ना, ताका कायदो ना, तिका भुरगीं मेळोंक जायना. 3 तलाक रद्द करपाचें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन केलें. ही समानता आसा. 33% रिजर्वेशन दिवपाचें काम नरेंद्र मोदीजीन केलें. लोकसभेत आसतलें, विधानसभेत आसतलें, फुडले फावटीच्यान तीच आमी म्हणटा 33% रिजर्वेशन मेळटलें. रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत महिलांक सन्मान दी सेल्फ हेल्प ग्रुपाक लोन दिवपाचें काम. एका सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपया पर्यंत लोन दिता रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत. मुद्दामून आरडीच्या सेल्फ हेल्प ग्रुपाचे असं महिला असत तांकां विचारात कोण्याक तुमी कित्याचेर तुमकां म्युनिसिपालिटी लागता, अर्बन सेल्फ हेल्प ग्रुप लागता, पण रुरल डेव्हलपमेंटात 340 सेल्फ हेल्प ग्रुप आसात. जवळपास 45,000 महिला ह्या हेतून जॉईन जाल्या. 310 कोटीचो बिझनेस फाटल्या 10 वर्सांक केला. 310 कोटी रुपया. विचार करा, देशाच्या गोंयांत येदोव्हडलो जर बिझनेस जावपाक शकता आसत जाल्यार खऱ्या अर्थात म्हणजे महिलांचो विलेज ऑर्गनायझेशन, कम्युनिटी ऑर्गनायझेशन, तो बिझनेसमॅन तो कितल्या बऱ्या पद्धतीन काम करपाक लागल्या गोंया सरकारान तो विचार करात. तिसरी किसान शक्ती. पयली फावटी शेतकऱ्याक सन्मान मेळपाक लागला. अन्नदाता जो करता ताका पयली फावटी 5 लाख रुपया पर्यंत विदाउट कोलॅटरल सेक्युरिटी लोन मेळटा. पुणूय शेतकरी चलात बँकेन लोन दिनारा म्हाका विचारात. पयली 1 लाख मेळटाले. शेतकरी आसतलो, दुकान आसतलो, नुस्तेकार आसतलो, तेणी बँकेत वचपाचो, आपले कृषी कार्ड दाखोवपाचें, ताका बँकेचे पेपर घालून दवरपाची गरज ना. ताका 1 लाख रुपया पर्यंत मेळटाले जाल्यार 5 लाख रुपया पर्यंत लोन आज ताका बँक दिता. गॅरंटी कोणाची? मोदीजीची गॅरंटी आसा. ही किसान शक्ती. आनी चौथे गरीब कल्याण. गरीब कल्याण म्हणल्यार कितें? आमचे अध्यक्ष उलयता आसतना ताणी सांगलें कितले किलो तांदूळ मेळटा म्हणून तुमी हातवेर केलो. कोणी केलो तो हातवेर? हातवेर केलो ट्रॅक्टर कोणी तरी तांदूळ मेळटा तो. हातवेर तांदूळ मेळटा तो. कितले मनीस आसा तुज्या घरांत? कितले जाण आसा? 4 मनीस आसा. 2. तुज्या घरांत कितले घेतली? मम्मी कितले जाण? 5 जाण. 10 जाण. कितले तांदूळ मेळटा? 5 किलो एकट्याक. 50 किलो म्हयन्याक. कितें? 4 किलो दिता तुका? 40 किलो. 40 किलो मेळटा मगे दर म्हयन्याक. कितलो तेंप जालो मेळटा? कितलो तेंप जालो? तुका वर्सां याद ना कितली वर्सां? 2 वर्सांनी मेळाला. जवळपास 6 वर्सां सुमार जाय दिली काय ना? फुडली 5 वर्सां फुकट तांदूळ मेळटले. मोदीजीची गॅरंटी आसा. मोदी त्या रेशनवाल्यान बंद केलं जाल्यार म्हाका सांग. तावून तो थोड्या पयलीं कितें करीत आसले. आनी ही मोदीजीची स्कीम आहा
ते मदीं आतां सांगतालो पयलीं रेशन कार्ड दिसताना आपुणूच दिता म्हणून तो आनी तो दुकानाचेर दिता ताका दिता आपूण दिता म्हणून आपलो व्हडलो बोर्ड लायता एके वटेन मोदीचें आनी एके वटेन हांव म्हणजे हांव दिता म्हणून तरी कळटलें जाल्यार तूं दिता रेशन कार्ड दिता आमकां खबर ना तिकडे घालता तो बरो आनी तो फुगत दाखयता आपूण दिता म्हणून आनी ही मोदीची जी स्कीम आसा ती तांदूळ फुकट दिता आसतना कोणाचो जात आनी धर्म विचारूंक ना ते वन नेशन वन रेशन मला सकाळी बिहाराचो मनीस हांगा आयलो आनी तेणी आपले रेशन ट्रान्सफर केले जाल्यार ताका हांगा मेळपाक लागता ही मोदीची स्कीम आहा काँग्रेसच्या कार्यकाळांतली म्हाका एक स्कीम सांगात जाता जी काँग्रेसीन सुरू केली आनी ती चालू उरली किंवा आसा एक स्कीम सांगात एकूय स्कीम ना फक्त एकूच आसली ती 100 रुपया दिवपाची पंचायतीन दिताले 100 रुपया ज्या जाल्यार म्हाका खबर ना 15 मिनट आसतना दिताले ते तो सेक्रेटरी कडेन येताले लोक पयशे येयले काय म्हणून जाल्यार खबर आहा तो पंच चाललो जाल्यार ओके पयशे येयले काय म्हणा तो सेक्रेटरी हे चल घेवं ना चल तूं म्हणा हे घेवं ना तो धाडून घालिल्लो काय तो आपल्या बापायला दिले सेक्रेटरी आनी 2 फावटी घेवन गेलो जाल्यार 3 फावटी लाय काडून लायलो काय ना तो 80 रुपया काडून दी अरे 100 रुपया ना हे फावटी 80 दिले 20 रुपया तो काय म्हणजे तुम्ही विचार करा 20 रुपया सुद्धा लोकांच्या खाताले माननीय नरेंद्र मोदींनी डीबीटी सुरू केले डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आम्ही एक बटन दाबता तुमच्या अकाउंटाचेर पैसे येता नरेंद्र मोदीजीच्या अंतर्गत क्लीन इंडिया स्किल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया फिट इंडिया प्रधानमंत्री आवास योजना उजाला योजना उज्ज्वला योजना कितल्यो स्किमी सांगल्यो सांगात त्याची एक सुद्धा स्किमी ना आनी ह्यो काडलेल्यो स्किमी फुडल्यो 25 वर्सां चलतले हो नवो भारत आसा हो विकसीत भारत आसा विकसीत भारत 2047 करपा खातीर तुमच्याकडे मागपाक आयना भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त आमकां आमदार आणि खासदार करपाक न्ही तर भारतीय जनता पार्टीचं सरकार विकसीत भारताचे स्वप्न साकार करपा खातीर विकसीत गोवाचे स्वप्न साकार करपा खातीर त्या खातीर आमकां भारतीय जनता पार्टीचं सरकार जाय दितले काय ना सगळे जाण सगळ्या लोकांक सांगतले काय ना सगळ्यो योजना सांगपाचें काम तुमचें आसा आमी म्हणटा हरीश नायक आमचो अध्यक्ष जालो ते 31 जणांचे मंडळ निवडून आयला ताका दिली फुलां दिली हार घातले उरलेल्या कार्यकर्ते म्हणटात आता तुम्हीच कितें तें पळया आमचें कांय काम ना अपूर्व तुजें काम आहा भितर आपलें काम ना म्हणून सगळ्यांनी काम करपाक जाय एके कडेन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यान घरा कडेन वचून जशें आमी म्हणटा की देशाच्या सुरक्षे खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी काम करता आसत आमी राज्य सरकाराचे आनी केंद्र सरकाराच्यो दोनूय स्किमी सगळ्या लोकांपर्यंत पावोवपाचें काम हे सगळ्या हांगा बसलेल्या कार्यकर्त्यांचें आसा कोणाक एखादी दुसरी स्कीम जरी कळना जाली जाल्यार म्हाका दिसता पात्रांवाच्या कार्यालयांत एक वर्कशॉप दवरुया सगळ्यो स्किमी सगळ्यांक समजून सांगया जेणे करून त्यो सगळ्या पर्यंत पावच्यो आनी त्यो सगळ्या पर्यंत जेन्ना आमी म्हणटा तेन्नाच अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय हे साध्य जातले हाची आशा आसा तुमी सगळे जाण करतले आसा करतले काय ना करतले जाल्यार म्हाज्या बरोबर परत एकदा भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदीजी आगे बढ़ो सगळ्या नागरिकांचे परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार हाडचे इतक्या सरकार मध्ये जोर करता धन्यवाद सर तुमचे शब्द आमकां सदांच समाजान बदल हाडपाक प्रोत्साहन सगळ्यांक विनंती आसा की तेणी बसचें बसून रावचें जेवपाची व्यवस्था